आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। शौर्य दिनी कोरेगाव मध्ये लाखो भीम अनुयायी जनसमुदायांनी दिली विजय स्तंभास मानवंदना। भीमा कोरेगाव पुणे या ठिकाणी काल भारत देशातून वेगवेगळ्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक हे आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची शौर्य गाथा जपण्यासाठी व जुना खरा इतिहास जो या भटजी लोकांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता, तो इतिहास पुढील पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी ते स्मरण करून इतिहास हा जतन करण्याच्या उद्देशाने ज्या 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना कत्तल करून विजय मिळवला होता, अशा त्या 500 महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी देशातून वेगवेगळ्या राज्यातून भीम अनुयायी हे या ठिकाणी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी याही वर्षी लाखोंच्या संख्येने उपस्थित झाले होते। देशभरातील भीम अनुयायी 1 जानेवारी हा शौर्य दिन म्हणून पाळतात। या दिनाचे महत्त्व ते एका सणाप्रमाणे करून या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी दरवर्षी येत असतात। अनुयायांच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सरकार तसेच पोलीस प्रशासन यांची मोठी जबाबदारी असून ते या जनसमुदायाला आवश्यक अशा सुविधा पुरवण्याचे काम त्यांनी बहुतांश केलेले आहे। त्यासाठी काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून हजारो पोलिसांचा ताफा तेथे तैनात ठेवण्यात आला होता। तसेच पुणे MNL PL च्या बसेस ह्या पार्किंग पासून ते विजय स्तंभापर्यंत अनुयायांना नेण्यासाठी मोफत लावलेल्या होत्या। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र पार्किंग व्यवस्था ही विजय स्तंभापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर ठेवलेली असल्यामुळे यावेळेस अनुयायांमध्ये काही नाराजी सरकारच्या बद्दल दिसली, कारण एवढ्या अंतरावर अनुयायांना वृद्ध अपंग लोकांना चालण्यास मात्र त्रास झाला। त्याबद्दल काही अनुयायांनी खंत व्यक्त केली। अशा व्यथा त्यांनी पत्रकाराजवळ घटनास्थळी संवाद साधताना मांडल्या। ब्युरो रिपोर्ट, भीमा कोरेगाव, IB7 न्यूज, प्रल्हाद खोडके, जिल्हा प्रतिनिधी। हो, नमस्कार। आपण पाहतात IB7 न्यूज। आपण आलो आहे भीमा कोरेगाव येथे। आज भीमा कोरेगाव येथे आज लाखो अनुयायी हे या विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही माझ्यासोबत बघू शकता आज या विजयी स्तंभात किती अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। लाखोंच्या उपस्थितीत येथे जनसमुदाय हा उलटलेला आहे। आज या वीर शौर्यांच्या गाथेसाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी भीमसैनिक हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आज येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। तरी आपण माझ्यासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी आणि तिथे लाईव्ह फुटेज बघू शकता। भीमा कोरेगाव इथं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे। बरेच पब्लिक आलेले आपल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी। भीमा नदी कोरेगावचा गेले पुढे जो आहे तो 500 महारानं तिथे लागलेले आहे। तर त्या अभिवादन करण्यासाठी बरेच पब्लिक या जनता आलेली आहे। लाखो अनुयायी आलेले आहेत। आम्ही पण सहभागी झालेले आहे आणि सर्व पब्लिक आणि आपलं लाईव्ह माध्यम जे आहे त्याच्या सर्वांना गेले। आप जो यहाँ पे आज भीमा कोरेगाव आए तो आप कहाँ से आए? हम आए हैं उत्तर प्रदेश के गोरखपुर मंडल के महाराज नेपाल बॉर्डर से आते हैं। जी, आपका नाम? मेरा सर्वेश कुमार नाम है।
और मेरे भांजे के साथ में आए हैं, इनका हम लोग यहाँ पे बहुत शामिल करते हैं। पिछले साल भी आए थे। यहाँ आने का मुझे बहुत गर्व महसूस होता है, क्योंकि हमारी भी यहाँ दबाया गया था, क्योंकि जो हम देखने पता चला। और यहाँ तो महाराष्ट्र में काफी लोग जागरूक है कि हमारे यूपी में लोग इस बारे में बहुत ज़्यादा चाहते रहे। ऊपर मीडिया से आई है ना, एक नई क्रांति आ गई है और सबको पता चला कि हमारी इतिहास क्या थी। बाबा साहब यहाँ के नमन करते थे और बाबा साहब यहाँ पे यहाँ के नेता बताते थे कि हम बेमुसलियों का औलाद नहीं है, हमारी जो थे और उनकी एक स्तंभ बना हुआ है और वहाँ के प्रत्यक्ष यहाँ पे बताया गया कि इनका नाम लिखा गया और इन्होंने 500 महारों मिल करके 28,000 के 100 को छत्तीस उड़ा दिया। 28,000 हाँ, जय भीम नमो बुद्धाय. मी कॅप्टन राजाभाऊ आठवले. 28 वर्ष मी भारतीय सेनेच्या 7व्या महार बटालियनमध्ये सेवा करून निवृत्त झालेलो आहे आणि आता मी गेली 7 वर्ष समता सैनिक दलामध्ये कार्यरत आहे. आज या शौर्य दिनानिमित्त जितके भी इथं बौद्ध बांधव आणि इतर बांधव आलेले आहेत, भगिनी आलेले आहेत, या सर्वांचं पाहता खूप अभिनंदन करावं वाटतंय की हे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित संविधानावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. परंतु यांची इथे मला गैरसोय होताना दिसते. गेल्या वर्षी अर्ध्या किलोमीटरवरती हा पार्किंगचा इश्यू होता, तिथं उतरलं जात होतं. परंतु यावर्षी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर दूर उतरवलं जातंय आणि यामध्ये येणारे जे महिला आहेत, पुरुष आहेत, वयोवृद्ध, वयस्कर, त्यांना चालण्यापासून खूप त्रास होतो. याची सरकारने दखल घेतली नाही. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की आपण या गोष्टींचा मागोवा घेतला पाहिजे आणि लोकांच्या सुविधा कशा होतील, कशा प्रकारे त्यांना सुविधा पोहोचल्या जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. या शौर्य दिनाला आलेल्या लोकांनी, महिलांनी खूप त्रास सहन केला आहे. खूप दूर गाडी उभा केलेल्या आहेत आणि सध्याचं सरकार नुसतं लाडक्या बहिणीच्या नावावरती महिलांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जसं इलेक्शन झालं आणि निवडणूक संपली की त्यांनी या महिलांना विसरून गेलेत आणि आताच्या महिला पाहता आपण वयोवृद्ध लहान लहान लेकरं घेऊन या 500 शूरवीरांना नतमस्तक होण्यासाठी लांबून लांबून संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून येतात. परंतु त्यांची इथे गैरसोय होताना दिसत आहे. आपल्या माध्यमातून मी सरकारला हीच अपेक्षा करतो की याकडे लक्ष देऊन या लोकांची सुविधा करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आज रोजी आपण समता सैनिक दलामध्ये असताना समता सैनिक दलामध्ये समाज बांधवांनी सामील व्हावे, एकविलत व्हावे, जो त्या सेवेत यावे, अशाबद्दल काही आपण उपदेश देऊ शकता? बिलकुल. आपण विनंती करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य मला बोलण्यासाठी मजबूर केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला भारत बुद्धमय करायचा आहे आणि तो समता सैनिक दलाच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. घर तिथं समता सैनिक आणि गाव तिथं शाखा, अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं होतं. आज जेवढ्या प्रमाणामध्ये लोक इकडे येतात त्यांनी प्रत्येकाने जर समता सैनिक झालं आणि जर मतामध्ये उतरले तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संकल्प पूर्ती होण्यास मदत होईल असं मला वाटतं.